पती झोपल्यानंतर बॉयफ्रेंडला व्हिडिओ कॉल. बऱ्याचदा आपल्या मनातील गोष्टी शेअर करण्यासाठी लोक इतर व्यक्तीचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र याच बाबतीत लोक अनेकदा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात आणि यामुळे होत्याचं नव्हतं होऊन बसतं. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत सुद्धा अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. संबंधित महिलेचा पती तिला सतत मारहाण करत असल्यामुळे ती तिच्या पतीला वैतागली होती. त्यानंतर तिने Instagramवर तरुणासोबत मैत्री केली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात वाढत गेलं आणि ती महिला सतत तिच्या मित्राला पतीकडून होणाऱ्या चाचाबद्दल सांगायची. कालांतराने दोघांमधील बोलणं वाढत गेलं आणि त्याच्यामधील जवळीक सुद्धा वाढली गेली. आता तो तरुण दररोज महिलेला व्हिडिओ कॉल करायचा. महिलेचा पती झोपल्यानंतर तो त्याच्या मैत्रीला व्हिडिओ कॉल करायचा. दरम्यान त्या तरुणाने महिलेला अश्लील व्हिडिओ बनवून घेतले. आपल्या प्रेमात वेडी झालेल्या महिलेला त्या तरुणाने पूर्ण फायदा उचलला. Instagramवर मैत्री संबंधित प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं आहे. तिने पोलिसांना सांगितले की माझा पती मला नेहमी मारहाण करायचा. त्याच्या या वागण्यात कंटाळून मी Instagram एका तरुणाशी मैत्री केली. त्याला मी माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी शेअर केल्या. त्यामुळे त्याने माझा फोन नंबर सुद्धा मागितला आणि मी काहीच विचार न करता त्याला माझा फोन नंबर दिला. तो तर रोज फोन करायचा, व्हिडिओ कॉल बोलण्याचा हट्ट करायचा. 50,000 दे नाहीतर व्हिडिओ व्हायरल. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिचा पती झोपल्यानंतर आरोपी तरुणाशी ती व्हिडिओ कॉल बोलायची. तसेच आरोपीने पीडितेला लग्न करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं. दरम्यान आरोपी तरुणाने तिचे अश्लील व्हिडिओ सुद्धा बनवले. काही काळानंतर त्याने पीडितेला तिचे अश्लील व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याने महिलेकडे 50,000 रुपयाची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्यास धमकी सुद्धा त्याने महिलांना दिली. पण पीडितेने आरोपीची ही मागणी पूर्ण न करण्यास नकार दिला असता त्याने कसलाच विचार न करता तो व्हिडिओ व्हायरल केला. पीडितेने यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर असे मार्गाला बळी न पडता व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.